काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीमध्ये नागपूर, भंडारा गोंदिया, रामटेक आणि गडचिरोली चिमूर या 4 लोकसभेच्या जागांची घोषणा। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे यांना उमेदवारी। नागपुरातून विकास ठाकरे गडकरींशी 2 हात करणार। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघाची उमेदवारी नामदेव किरसान यांच्या पारड्यात। तर भंडारा गोंदियाची जागा प्रशांत पडोळे यांच्या नावे जाहीर। नाना पटोले निवडणूक लढवायला असमर्थता त्यांनी दर्शवल्यामुळे ही जागा डॉक्टर प्रशांत पाडोळे यांना सोडण्यात आली। शिवसेना आग्रही असलेली रामटेकची जागा काँग्रेसच्या पारड्यात। काँग्रेसकडून रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी। लोकसभा जागा वाटपासंदर्भात महायुतीचं 80% काम पूर्ण, राहिलेलं 20% काम 1-2 दिवसात पूर्ण होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे आणि वंचितची युती आता नाही, शिवसेनेनं महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं। प्रकाश आंबेडकर यांचं विधान। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगेंमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीसोबत वंचितची युती होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। आमदार निलेश लंके बैठकीला उपस्थित, यामुळे लंके शरद पवार गटात जाणार या चर्चांना उधाण। शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफआरपीचे केलेले तुकडे यांना निषेध म्हणून महाविकास आघाडी सोडली। माजी खासदार राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर आपण एकटे लढू, ज्यांना वाटतंय त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, शेट्टींचं आवाहन। खासदार उदयनराजे भोसले भाजप मुख्यालयात। अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक। सातारा लोकसभेमध्ये कमळ चिन्हावरती उदयनराजे लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतली, यावेळी बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित। साताऱ्यामध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं तर महाविकास आघाडी बिनविरोध निवडणूक करणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल। उदयनराजेंना 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये शहांनी भेट दिली नाही, त्यामुळे उदयनराजेंबद्दल कोणाला आदर आहे हे समोर आलंय। सतेज पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा। भाजपकडून सातारा लोकसभा लढवण्यासाठी नरेंद्र पाटील इच्छुक। खासदार म्हणून चांगली काम करण्याची संधी मिळेल, नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये रामटेक लोकसभा जागेचा तिढा कायम। भाजपच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना निवेदनाद्वारे मागणी। हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावेळीही हिंगोली लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा दावा। महायुतीचा जागा वाटप लवकरच जाहीर होणार, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवेल, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांना ठाकरे गटाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार अमर काळे सज्ज। भाजपला रोखण्यासाठी आपली उमेदवारी निश्चित, अमर काळेंची प्रतिक्रिया। गुजरातच्या साबरकांठामधून भिकाजी ठाकोर यांची निवडणूक न लढण्याची घोषणा। वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक लढवणार नाही, भिकाजी ठाकोर यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये रायगड लोकसभेचा तिढा कायम। विकास गोगावले समर्थकांची अद्याप माघार नाही। गोगावलेंच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही, यामुळे खासदार सुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अहमदनगरची लोकसभा निवडणूक ही विचारांची निवडणूक, ही निवडणूक महायुतीची निवडणूक। शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार सुजय विखेंचं वक्तव्य। दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष। शरद पवारांची सरकारवर टीका, तर भाजपच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे, पवारांचं वक्तव्य। शरद पवारांनी काम करताना कधी पक्ष पाहिला नाही, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते, थोरातांचं विधान। बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचा बोलता मग दिल्लीला का जाता? आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल। तर आपण आजोबांसोबत राहिलो तर काय चुकलं? रोहित पवारांचा सवाल।
2019चा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढवणार असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना लोकसभेत जाऊच नये का? शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। विधानसभेसाठी जनसुराज्य पक्षाचा विचार करा। जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांची महायुतीकडे मागणी। तर लोकसभेसाठी आम्ही महायुतीकडे कोणत्याही जागेची मागणी केली नाही, कोरेंची प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम। शिंदे गटाकडून उमेदवार कोणीही असो निवडणुकीच्या कामाला लागा। लोकसभा निरीक्षक भाई खाडे आणि मंगेश काशीकर यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा। शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी काम करू, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। नागपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून प्रचाराचा धडाका। नागपूरच्या इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनच्या बैठकीला गडकरींची उपस्थिती। व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर गडकरींनी भूमिका मांडली। नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। नागपूरमधील गणेशपेठच्या आनंदम परिसरामध्ये हे कार्यालय आहे। 27 मार्चला आपला उमेदवारी अर्ज भरायला येताना कोणालाही गाडी मिळणार नाही, स्वतःच्या वाहनाने या, आपणही वाहन देणार नाही। नागपूर लोकसभेचे उमेदवार गडकरींचं विधान। प्रचारातून वेळ काढत नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीमध्ये सहभागी। नागपूरमध्ये इतवारी मर्चंट असोसिएशनच्या होली मिलन कार्यक्रमामध्ये गडकरींची उपस्थिती। काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाची तोडफोड उल्लंघन केलं, आता तेच काँग्रेसवाले आमच्यावर संविधान बरखास्त करण्याचे आरोप करतायत। नितीन गडकरींचा काँग्रेसवर निशाणा। बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे 2 दिवसांपासून बीड जिल्हा दौऱ्यावर। यावेळी भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची पंकजा मुंडेंनी भेट घेतली। बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडेंना साक्षाळ पिंपरीमध्ये मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले। आचारसंहिता आणि जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दुर्दैवानं राजकारणामध्ये काही वर्षांपासून विकासाच्या मुद्द्यावर नाही तर जातीच्या मुद्द्यावरून राजकारण होतंय। पंकजा मुंडेंची खंत, तर नेत्यांनी विकास केंद्रित राजकारण करायला हवं, मुंडेंचं आवाहन। खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये नाव न घेता आमदार दत्ता भारणेंवरती निशाणा साधला। त्यानंतर अंकिता पाटील यांच्याकडून सुळेंच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करून भारणेंवर टीका। काश्मीरमध्ये 370 कलम हटवावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंची आधीपासूनच साथ होती। शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया, तर बाळासाहेबांची ही भूमिका एकनाथ शिंदेंनी पुढे नेली। कायंदेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये जातपात कधी पाहिली जात नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर उद्यापर्यंत जागावाटप जाहीर होईल, वडेट्टीवारांची माहिती। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाजाच्या नावावर कुणी राजकारण करू नका, विजय वडेट्टीवार समर्थकांचा प्रतिभा धानोरकर समर्थकांना अप्रत्यक्ष इशारा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकली। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट, तर आपण उद्योगमंत्री झाल्यावर हा व्यवहार रद्द केला, सामंतांची माहिती। अहमदनगरच्या वांबोरी गावामध्ये मनोज जरांगेंची संवाद बैठक, फुलांची उधळण करत जरांगेंचं स्वागत। मराठा समाजाकडून बैठकीचं आयोजन। दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये किती सत्यता हे न्यायालय ठरवणार, काँग्रेस नेते संजय निरुपम यांची प्रतिक्रिया। जर एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याने पदाचा राजीनामा द्यावा, ही देशाची परंपरा, निरुपम यांना अरविंद केजरीवालांचा टोला। तुम्ही गोरगरिबांच्या विरोधात जाताय, तुमच्या राजकीय करिअरचा चुरडा होऊन जाईल, मनोज जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। काही झालं तरी घराघरातील मराठ्यांना आरक्षण देणार, मनोज जरांगेचं विधान। तर मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं, मात्र ते कोर्टात टिकणार नाही, जरांगेंची माहिती। जरांगेंना काही जण फिडिंग करतायत त्याप्रमाणे ते बोलतायत, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी काही केलंय का, फडणवीसांचा सवाल। नोकरी लावतो म्हणून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकरांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले, नाव न घेता आमदार संतोष बांगर यांचा गंभीर आरोप। अमरावती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर, तरीही ठाकरे गट आपल्या उमेदवारीवर ठाम। ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी।
अमरावतीतून नवनीत राणा उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दिनेश बुबज उमेदवार असायला हवेत. माजी खासदार अनंत गुढे यांची उद्धव ठाकरेंना विनंती. बातमी कांदिवलीतून आहे. कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये पियुष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्ती बसवलं गेलं असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. तर कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आय कार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेमुळे देशाला मार्गदर्शन मिळेल. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी. कांदिवलीच्या कॉलेजमधल्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षाला घाबरवण्याची सरकारकडून वेगळी पद्धत सुरू. जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका. तर इलेक्शन कमिशन सरकारची कठपुतली. आव्हाडांचा हल्लाबोल. राज्यात 75 लाख बंजारा मतदार असूनही कोणत्याच राष्ट्रीय राजकीय पक्षानं बंजारा समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे बंजारा समाजात नाराजी. आता अपक्ष उमेदवार उतरवणार. बंजारा साहित्यिक पंजाब याडीकर चव्हाण यांचा इशारा. महाराष्ट्रामध्ये बीआरएस पक्षाचं काम बंद. भंडाऱ्यामध्ये बीआरएसच्या 58,000 कार्यकर्त्यांचा विकास फाउंडेशनमध्ये काम करण्याचा निर्णय. माजी आमदार चरण वाघमारे यांची प्रतिक्रिया. वरळीतील होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच मंचावर. वरळीतील विजय मित्र मंडळाच्या होळीमध्ये दोघांचा सहभाग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. विद्यार्थ्यांना अभ्यास चांगला करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. मुंबई सेंट्रल पार्क संदर्भात महालक्ष्मी रेसकोर्सची महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी. यानंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतीपथावरच्या कामाची देखील गगराणी यांच्याकडून पाहणी. बीआरएस नेत्या के कविता यांच्या ईडी कोठडीमध्ये 26 मार्चपर्यंत वाढ. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी कविता यांना 16 मार्च रोजी अटक झाली होती. गँगस्टर प्रसाद पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रसाद पुजारीवर एकूण 8 गुन्हे दाखल. तर 4 गुन्ह्यांमध्ये प्रसाद पुजारीवरती मकोका लावण्यात आलाय. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयसिसचा हल्ला. दहशतवाद्यांकडून निरपराध लोकांना लक्ष्य. व्लादिमीर पुतीन यांची प्रतिक्रिया. तर हल्ला करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पुतीन यांचा इशारा. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड. वाहतुकीसंदर्भात एअर इंडियानं काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई. गोंदियामध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरवर गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल. कोणतीही डिग्री नसताना दवाखाना चालवला जात होता. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. अकोल्यामध्ये भर रस्त्यात उभ्या असलेल्या कारला आग. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. कारच्या इंजिनमध्ये स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यातील काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांचं काँग्रेस भवनसमोर मूक आंदोलन. काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ आबा बागुल यांचं आंदोलन. नाशिकच्या येवल्यामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याचा एकावर हल्ला. धानोरे शिवारातली घटना. शेतामध्ये बिबट्या शिरल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशत. नाशिकच्या सटाण्यामध्ये पोल्ट्री फार्मच्या मृत कोंबड्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बिबट्या पडल्या. इजमाने गावातील ही घटना आहे. बिबट्यानं दडकाळी फोडल्यानं हा प्रकार उघडकीस आला. गोंदियाच्या मुख्य बाजार परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. रस्त्यावर थाटलेल्या दुकानाचं साहित्य जप्त. व्यापारी आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. रत्नागिरीच्या हातखंबा गावामध्ये शिमगोत्सव साजरा. 24.5 खेड्यांची पालखी नाचवली. शिमगोत्सवामध्ये तरुण तरुणी, बालगोपाळ आणि आबालवृद्धांचा सहभाग. शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांच्या मुंबई गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा. माणगावमध्ये वाहतूक खोळंबली. कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवा सेनेचं मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र. महाविद्यालयांमध्ये लोकसभा निवडणुकीचा गैरमार्गाने प्रचार होत असल्याचा युवा सेनेचा आरोप. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित. पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवला. रेखा झुंझुनवालांकडून बंगल्यासमोरच्या बिल्डिंगची खरेदी. बंगल्यासमोर सी व्ह्यू पाहण्यासाठी मलबार हिल भागातील रॉकसाइड इमारतीची 118 कोटींची खरेदी. ठाण्यामध्ये अभिनय कट्ट्यावर रंगली दिव्यांग मुलांची होळी. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती मतदार राजा जागा हो या अभियानाच्या माध्यमातून मतदानाचं कार्य बजावण्याचं आवाहन.
भाजपचा तांड्यावरची होळी उपक्रम आजपासून सुरू. बुलढाण्याच्या गराशागड तांडा जिल्ह्यामध्ये जवळपास 150 तांड्यातील हजारो बंजारा बांधव उपस्थित. यावेळी स्थानिक खासदार आणि आमदार यांचीही उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.